नमस्कार। आज आपण आलो आहोत पुरण नाका मच्छी मार्केटला। इथे बघूया आपण आज आपले जिभेचे चोचले पुरवायला कोणते मासे आहुती देत आहेत। तर मार्केटमध्ये खूप प्रमाणामध्ये जिताडी पाहिल्या, जिताडी आलेत, क्रॅब आलेत आणि पापलेटही आहेत। तर आपण आज इथे पापलेट फ्राय करणार आहोत। त्यासाठी आपण पापलेट फायनल केलेत। ते छान साफ करून मस्त चीर पाडले आणि त्याला आता आपण कोकम आगळ लावून घेतोय, जेणेकरून त्याचा वैस वास येत नाही आणि मच्छी पचायलाही हलकी होते। मग तर इथे आपण घेणार आहोत घरगुती मसाला, आगरी कोळी घरगुती मसाला आहे। त्यात हळद, चवीनुसार मीठ घेणार आहोत। जर तुमच्याकडे कोकम आगळ नसेल तर तुम्ही इथे लिंबाचा रसही वापरू शकता आणि आलं लसूण मिरची पेस्ट। हे सगळं छान मिक्स करणार आहोत आणि थोडंसं आपण सुकं खोबरंही वाटून यात घालणार आहोत। सुकं खोबरं भाजून वाटणार आहोत आणि मग ते ऍड करणार आहोत। सुकं खोबरं, थोडंसं पाणी घालून आपण हे नीट मिक्स करूयात। आता छानपैकी पापलेटला आपण मसाला लावून घेऊयात। जे आपण चीर पाडलेले आहेत पापलेटला मध्ये, त्याच्यामध्येही आपण थोडासा मसाला भरणार आहोत। तर आपण मसाला लावून झालेला आहे। आता याला वरती कवरिंग क्रिस्पी होण्यासाठी आपण थोडं तांदळाचं पीठ, रवा, हळद, मीठ आणि मसाला थोडा मिक्स करून वरती कवरिंग करणार आहोत। तेल गरम झालेलं आहे, चेचलेला लसूण घातलाय, तो थोडासा परतला की आपण पापलेट जे आपण तांदळाचं आणि रव्याचं कोटिंग करण्यासाठी मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये घोळवणार आहोत अशा प्रकारे आणि फ्राय करणार आहोत। अशा प्रकारे एक एक पापलेट पूर्ण आपण फ्राय करून घेणार आहोत। छान दोन्ही साइडला आपण शिजवून घ्यायचा आहे तो। अशा प्रकारे आपण सगळे पापलेट फ्राय करून घेऊयात। आपला पापलेट फ्राय करून झालेला आहे, आपण छान सर्व करूयात। आपला पापलेट फ्राय ते क्रिस्पी असा रेडी झालेला आहे। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू गार्गीज क्रेझी लॅब। थँक्स फॉर वॉचिंग।